कोविड काळात मरत पावलेल्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्यक्षात आर्थिक मदत मिळाली आहे. मयताच्या कुटुंबातील सदस्यांना महापौर हिमगौरी आहेर-अडके यांच्या उपस्थितीत धनादेश वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे नाशिक महानगरपालिका ही राज्यात कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देणारी पहिली महापालिका असल्याचं महापौर हिमगौरी आहेर-अडके यांनी सांगितलंय. आज आरोग्य विभागाकडनं खरं तर प्रलंबित असं हे वाटप होतं, ज्यामध्ये नाशिक महानगरपालिकेने सुमोटो म्हणजे महाराष्ट्रात हे कोणी केलं नाही आहे. पहिली महानगरपालिका आहे आपली ज्यांनी स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी हे कोविड काळात जे गेले त्यांना हा निधी जो आहे तो देऊ केलं स्वखर्चाने. आणि त्यामुळे खरं तर नाशिक महानगरपालिकेचं मी खरंच अभिनंदन करते की त्यांनी आपल्या ज्या कर्मचाऱ्यांचा विचार केलेला आहे. पण काही कारणास्तव हे देताना स्क्रुटिनी असेल किंवा प्रशासकीय बाब असेल त्यामुळे उशीर झाला. आज आम्ही ते लोकप्रतिनिधी आल्यानंतर त्याचं वाटप केलेलं आहे. जवळजवळ 10 कुटुंबांना 50 लाखाची मदत इथे आम्ही दिली आहे. कोविडच्या कठीण काळात आपले कर्तव्य बजावताना प्राण गमावणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत 50 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आलाय. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र साणप इतर मान्यवर उपस्थित होते.